नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर दिवाळीची साफसफाई पण झाली आणि घराची छान अशी सजावटसुद्धा झाली. आता दिवाळीचे पदार्थ छान असे खमंग टेस्टी असे पदार्थ करायचे आहे आणि घरच्या लोकांना खाऊ घालायचे आहे. तर दिवाळी जवळच येत आहे आणि दिवाळीचा पहिला पदार्थ म्हणजे शंकरपाळी. सगळ्यांनाच आवडणारी, घरात सगळ्यांना लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजेच खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी मी आज केली. 1 किलोच्या प्रमाणात केली आणि भरपूर झाली, छान फुललीसुद्धा आणि तेलकट अजिबात झालेली नाही आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडली. कमी गोड अशी अगदी परफेक्ट प्रमाणात ही शंकरपाळी मी केलेली आहे. तर त्यासाठी इथे 1 किलो मैदा आधी मी चाळून घेतला आहे. पॅकिंगचा जरी असला तरीसुद्धा एकदा चाळून घेतला म्हणजे बरं पडतं. तर 1 किलो मैद्यासाठी इथे मी साधारण 1 मोठी वाटी साजूक तूप टाकलेलं आहे आणि साजूक तूप टाकल्याने आपली शंकरपाळी जी आहे ती अगदी खुसखुशीत होतात, शिवाय तेलकट होत नाही अजिबात. तर मी इथे साधारण 1 वाटी साजूक तूप टाकून मैद्याला छान असे चोळून गेले. सगळीकडे साजूक तूप लागेल आपल्याला असे चोळून घ्यायचे आहे. हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण थोडे गरम करूनही टाकू शकतो, पण मी तसेच टाकले तरीसुद्धा काही हरकत नाही, छान होतात आपली ही शंकरपाळी. आता 1 किलो शंकरपाळीसाठी साधारण मी इथे 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे. म्हणजे अर्धा किलोपेक्षा 100 ग्रॅम कमीच घेतली, कारण की कमी गोड असलेली शंकरपाळी छान लागतात आणि शिवाय खुसखुशीतही होतात. ती अगदी परफेक्ट प्रमाणात आपल्याला करायची आहे. तर मी इथे साखर टाकून त्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि या तुपाच्या चमच्याने मी आता साखर पूर्णपणे वितळून घेणार आहे. तर सतत ढवळत राहायचे आणि साखरच आपल्याला फक्त वितळून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा पाक करायचा नाही. हे लक्षपूर्वक करायचे आहे आपल्याला, नाहीतर त्याचा पाक झाला की शंकरपाळी आपली कडक होतील. तर आपली साखर आता विरघळलेली आहे आणि आता ही गरमच पाणी आपल्याला या मैद्यामध्ये टाकायचे आहे. तर आपण तूप जे आहे ते सगळीकडे लावून घेतले व्यवस्थित मैद्याला आणि आता आपण साखरेचं सिरम टाकून आपण मैदा भिजवून घेऊ. शंकरपाळीसाठी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर गरम आहे पाणी, म्हणून आपल्याला पळीनेच ते मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला. आणि मी यात वेलची पूड टाकलेली होती, साधारण 1 छोटा चम्मच वेलची पूड आणि चवीपुरते मीठ टाकलेले होते. आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हा मैदा छान असा मळून घ्यायचा आहे. तर आपण पुरी करण्यासाठी जसे पीठ मळतो तसाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त मऊ सुद्धा नाही. आणि तळल्यानंतर तर
हाताला सुद्धा तेल लागणार नाही, कारण की जास्त आपण तूप टाकले तर ते जास्त ऑइली होतात आणि मग घशामध्ये खवखवतं जास्त ऑइली खाल्ल्यामुळे. तर हे परफेक्ट प्रमाणात मी याच्यात साजूक तूप टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं. बघा, हाताला अजिबात चिटकत नाही. आणि आता हे अर्ध्या तासासाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचे आहे. तर साखरेच्या पाक केला होता त्या पातेल्यातच मी हे पीठ मळून झाकून ठेवणार आहे साधारण अर्धा तास. म्हणजे ते छान असं मुरतं पीठ. आता अर्ध्या तासानंतर आपल्याला हे पीठ परत परातीमध्ये काढून व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिट आपल्याला हे पीठ आणखी छान असं मळून घ्यायचं आहे. कुठलाही ऑइली पदार्थ झाला की मग जास्त घरचे खायला पाहत नाही, म्हणून टेस्टी पण व्हायला पाहिजे कुठलाही पदार्थ आणि ऑइली स्पायसी सुद्धा नको. तर घरी जे आपण पदार्थ करतो तर ते आपण आपल्या आवडीनुसार करतो, म्हणूनच घरी केलेले कुठलेही पदार्थ हे चांगलेच होतात. तर आता हे पीठ मी छान असं मळून घेतलं आणि आता आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे. तर बघा, आपण पुरीसाठी ज्याप्रमाणे पीठ मळलं होतं तर तसेच आपल्याला हे पीठ मळून घेतले आणि आपण हे पीठ मळून घेतले आणि आता याची पारी लाटून घेतली मी. पूर्ण पोळपाटभर लाटून घ्यायची, जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण नाही. आणि हे पीठ इतकं छान असं मळल्या गेलं की हाताला जराही चिटकत नाही. तर मी अशा 2-3 पारी लाटून घेतल्यात. शेवटपर्यंत हे पीठ तसेच राहिले, म्हणजे छान असे मऊसर झाले आणि अगदी लेयर्स आली शंकरपाळीला. खूपच छान असे पीठ आपले मळून झाले. आता पारी लाटून झाली. आता शंकरपाळी करताना आपल्या आवडीनुसार आपण साईज करू शकतो. छोटे मोठे मिनी शंकरपाळी किंवा मध्यम आकाराचे, कसेही आपल्याला आवडेल तसे आपण याला आकार देऊ शकतो. तर शंकरपाळीची जी चकरी असते त्यांनी सुद्धा आपण करू शकतो किंवा मग सुरीनेच आपण करू शकतो. तर मला सुरीने योग्य वाटतं, म्हणजे छान असे आकार देता येतो शंकरपाळीला. चौकोनी आकाराच्या अशी शंकरपाळी आपली याप्रमाणे करून घ्यायची. तर मी आधी सगळी शंकरपाळी करून घेतली आणि आता आपल्याला तळून घ्यायची आहे. तर तळण्यासाठी 1 किलो शंकरपाळीसाठी मी साधारण अर्धा किलो तेल तापायला ठेवले. जास्त तेल सुद्धा लागत नाही आपल्याला, शिवाय उरतं यातलं सुद्धा उरलेलं 1 किलो शंकरपाळीसाठी. आता तेल आपले गरम झाले की गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि याप्रमाणे आपल्याला हळूवारपणे शंकरपाळी तळून घ्यायची. सोडताना तेल उडायला नको म्हणून शंकरपाळी टाकताना ती हळूवारपणेच आपल्याला टाकायची आहे. आता त्याला परतायचं नाही, ती थोडी फ्राय होऊ द्यायची आणि नंतरच आपण ती परतून घेऊ शकतो. तर ती थोडी फ्राय झाली की मगच आपल्याला ती परतून घ्यायची आहे, म्हणजे ती सुटसुटीत होतात. नाहीतर
ते तेलामध्ये सुटू नये त्यासाठी. आणि जास्त हाय फ्लेमवर आपल्याला ही शंकरपाळी तळायची नाही, मीडियम फ्लेमवरच तळायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित तळली जाते आणि शिवाय ती कच्ची राहत नाही, पिठाळ अशी होत नाही. तर बघा, तळल्यानंतर याला किती छान असा कलर आलेला आहे. आणि खूप जास्त सुद्धा हाय फ्लेमवर तळली तर ती काळी होतात, म्हणून तळताना थोडे लक्ष द्यावे. आणि 2 झारे घ्यायचे, म्हणजे एका ह्याच्यात तेल सगळं निथळून जातं. मुळात ही शंकरपाळी ऑइली होतच नाही, म्हणजे खातानाच ती जास्त अशी ऑइली वाटत नाही आपल्याला. छान होतात अगदी आणि खुसखुशीत होतात. आपण स्टीलची किंवा लोखंडीची कढई तळताना जर वापरली तर टेस्टही छान येते आपल्या पदार्थांना. लोखंडी कढईत तर कुठलाही पदार्थ केलेला आणखीनच टेस्टी असा होतो, शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तो हितकारक असतो. तर याप्रमाणे मी सगळ्या शंकरपाळे जे आहे ते तळून घेतले. पीठ व्यवस्थित मळल्या गेलं की ते शंकरपाळी जी आहे ती चिटकत नाही आणि तेलामध्ये टाकली की ती सुटसुटीत तळल्या जातात. तर अशी ही 1 किलोची खमंग खुसखुशीत अशी भरपूर लेयर्स आलेली शंकरपाळी आणि अजिबात तेलकट न होता खुसखुशीत अशी शंकरपाळी तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा दिवाळीचे असेच पदार्थ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.